हा नमस्कार. शेतकऱ्याला सांगा की आज आपण सांगितलं होतं 7 मेला पूर्व विदर्भात थोडा पाऊस सुरुवात होईल, तर रात्री त्याला ना चंद्रपूर बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू झाला विदर्भात, पूर्व विदर्भात. हो आता त्या उद्याच्याला आणखीन वाढत जाणार आहे. 8 मे पासून पुन्हा अलीकडे सरकणार आहे. 9 ला आणखीन महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, 10 ला मग बऱ्याच ठिकाणी जाईल. पण 11, 12, 13, 14 4 दिवस मात्र सगळीकडेच पडेल. पण जरा वारं पाऊस विजा राहणार आहे का. हो का. तर शेतकऱ्यांना म्हणा हळद असेल तर तुम्ही 10 तारखेपर्यंत आणखीन चान्स आहे 2-3 दिवस झाकून ठेवा. कांदे असले तर भरून ठेवा आणि शेतात झाडाखाली बैल बांधू नका, कारण की विजा प्रमाण जास्त आहे. काही ठिकाणी गारपीट होणार आहे. हो, इकडे चंद्रपूर, नागपूर, वर्धा, एक यवतमाळ, नांदेड, आदिलाबाद, उस्मानाबाद, इकडे देगलूर, लातूर आणि इकडे हो असा पट्टा राहील. 11 पासून मग काय होईल, मग सगळ्या महाराष्ट्रातून मग पसरत जाईल. हो का. 11, 12, 13, 14 मग सर्व दूर जाईल ते. 14 पर्यंत मग सगळीकडेच पडेल. मग ते सगळीकडे एक ऊसाचं पाणी वाचेल बघा. आणि शेतकऱ्याचं रोटावेटरला समजा जे करावं लागतं त्याला म्हणजे ढेकळे सुद्धा जिरतील असे नांगरेट केलेले. गारपीटचा धोका. गारपीट आहे ना. कोणकोणते जिल्ह्यामध्ये राहणार गारपीट इकडे यवतमाळ, गारपीट इकडे सातारा, सांगली, सोलापूरकडे गारपीट एक पडेल बघा. हो का. सातारा, सांगली, जत, सोलापूर, इकडे तेलंगणा, कर्नाटक तिकडे मात्र जास्त राहील. छत्तीसगड, हो का. हैदराबाद, आपल्या इकडं हैदराबाद, आंध्र प्रदेश तिकडे जरा जास्त गारपीट राहील. तिकडे गारपीट होईल म्हणून त्याचा असर आपल्याला पाऊस पडेल जास्त.